हॅलो नमस्कार. जसं की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्येच बोलली होती की नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी सरप्राइझिंग असणार आहे आणि ते हे आहे की मी निघालीये गावी. हा गावचा पोहोचल्यानंतरचा ब्लॉग आहे. इथून सुरुवात झाली होती जर्नीची. आम्ही स्लीपर कोचनेच जातो नेहमी, कारण खूप वेळ लागतो, खूप जास्त ट्रॅव्हलिंग असतं आणि ऑफिसमधून येऊन एवढी ताकद नसते की कंटिन्युअसली बसून 8-9 तासाचा प्रवास करेल माणूस. म्हणून मग असं स्लीपर कोच बुक करतो आणि त्यानेच जातो. त्याच्यानंतर इथून जेव्हा प्रवासाची सुरुवात झाली तेव्हा आम्ही काही खाल्लं नव्हतं. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मी ऑफिसमधून येऊन मग गावी जाणार होती. माझी 7:30ची गाडी होती आणि मी ऑलमोस्ट 6ला वगैरे घरी पोचली असेल. त्याच्यानंतर छान फ्रेश होऊन निघालो. निघतानाच मी येताना सांताक्रूजमधूनच विजय स्टोअरमधून ढोकळा घेऊन आली होती, जो आम्ही नाश्त्याला खातो इथे. कारण आता आम्ही पुढे रेस्ट करणार होतो पुढच्या जर्नीमध्ये, म्हणून म्हटलं आधी थोडासा पोटोबा करून घेऊया. आणि खरंच तिथला ढोकळा खूप टेस्टी लागतो. छानपैकी आम्ही नाश्ता एन्जॉय केला आणि मग सुरुवात झाली होती आनंदाच्या प्रवासाची याच्यासाठी, कारण गावी जाण्यामध्ये जे सुख आहे, जी फिलिंग आहे ती आपण शब्दात सांगूच शकत नाही. मी तरी एकदम लहानपणापासून 2 महिने तरी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावीच असायची. त्यामुळे पूर्ण वर्ष उन्हाळ्याची सुट्टी कधी येणार आणि आपण कधी गावी जाणार याची मी वाट बघत असायची. मी नाही, माझी जॉईंट फॅमिली आहे, आम्ही सगळेच जण पूर्ण उन्हाळा आम्ही गावी धमाल करायचो. आणि जशी सुट्टी लागेल, जशा एक्झाम संपतील, तसे आमचे सगळ्यांचे प्लॅन्स बनायचे की आम्ही कोणत्या डेटला निघणार आहोत हे सगळे. आणि फायनली रात्रभराचा प्रवास संपवून आम्ही पोहोचलो वडूजमध्ये. हे वडूजचं एसटी स्टँड आहे. इथे काही लोक उतरणार होते म्हणून आम्ही इथे थांबलेलो. आमचं गाव अजून खूप पुढे आहे, पण वडूजला माणसं जास्त ओळखतात, त्यामुळे मी वडूजचा आधी तुम्हाला दाखवते. इथून मग आम्ही गावी निघालो. आमच्या गावी जायला इथून अजून आम्हाला तरी अर्धा तास लागणार होता, पण सकाळची पहाट आणि एवढी शांतता होती, खूपच छान वाटत होतं. गावची पहाट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की किती मस्त, तो मातीचा सुगंध आणि ती चिमण्यांचा, पक्ष्यांचा आवाज, जनावरांचा आवाज, हे सगळं खूप भारी वाटत होतं. आणि खूप दिवसानंतर मी हे एक्सपिरियन्स करत होती, त्यामुळे मला तर खूपच मजा येत होती. पहिल्या दिवशी जाताना जेवढा उत्साह असतो ना, तेवढाच येताना मला खूप जास्त मूड ऑफ असतो. पण जाऊ द्या, आता मला त्याच्याबद्दल विचार नाही करायचा आहे. मला तुमच्याबरोबर माझ्या फिलिंग शेअर करायच्या होत्या की गावी जाताना मला किती मजा वाटते. तुम्हाला सगळ्यांना पण उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जायची ओढ लागायची का? आणि तुम्ही पण गावी जाणं एवढंच एन्जॉय करायचं का? हे मला कमेंट करून नक्की सांगा. हे आलं आहे कातर खटाव. इथून पुढे आता आपलं गाव 15 मिनिटं राहिलेलं आहे. लहानपणी ना मला खूप जास्त प्रवासाचा त्रास व्हायचा, मला उलटी व्हायची प्रवासामध्ये आणि त्यामुळे मला ना प्रवास नकोसा वाटायचा. पण जसं पहाट व्हायची, जसं आम्ही गावी पोहोचलोय हे मला कळायचं, तो मातीचा सुगंध, ते नेचर दिसायचं ना, तसं खूप भारी वाटायचं. म्हणजे तो सगळा थकवा किंवा ती जी उलटीची फिलिंग आहे ते सगळं निघून जायचं आणि फक्त बघत राहावं असं वाटायचं. काही गोष्टी असतात ज्या आपल्या मनात एकदम आयुष्यभर घर करून राहतात. त्यातलीच ही गोष्ट आहे, ती म्हणजे गावी जाण्याचा प्रवास आणि गावी पोहोचण्याची ओढ. आणि पोहोचल्यानंतर पप्पा आले होते घ्यायला. पप्पांचं हे फिक्स आहे, मुंबई असो नाही तर गावी असो, मुली येणार म्हटलं की पप्पा आधीच येऊन उभे असतात आम्हाला तिथे पिकअप करण्यासाठी. इथून पुढे आपल्याला स्वतःच्या गाडीने जावं लागतं, कारण आमच्या गावापर्यंत जाणारी ट्रॅव्हल्स किंवा बसची अजून सुविधा नाही आहे. त्यामुळे इथून पुढे 2-2.5 किलोमीटर आम्ही गाडी बोलवली होती, त्यानेच गेलो. आमच्या बाजूच्या काका न्यायला आले होते आणि पप्पा पण आले होते त्याच्यानंतर. आणि हे आहे माझं गाव. कसं वाटतंय? माळरान आहे, पण इथे एवढी शांतता आणि इथे जे फिलिंग आहे ना, इथे जे खरं आयुष्य आहे ना, ते वेगळंच आहे. मुंबईच्या धावपळीमध्ये आपल्याला हे आयुष्य कधीच जगायला मिळत नाही असं मला नेहमी वाटतं. आणि इथे आल्यानंतर ती शांतता मी खूप अनुभवते. आयुष्यभरासाठी मुंबईची धावपळ जरी एक्सेप्ट केली असली तरी गावी येऊन ही शांतता जगण्याचं काही वेगळंच महत्त्व आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये हे असलं पाहिजे, म्हणजे असे दिवस असले पाहिजे जिथे तुम्ही काही दिवसांसाठी असं शांत आणि छान मस्त पीसफुल आयुष्य जगू शकाल असं. त्याच्यानंतर मी माझ्या सासरी पोहोचली. माझं सासर आणि माहेर एकाच गावामध्ये आहे. हे माझं सासरचं घर आहे. इथे पोहोचली. इथे माझे मिस्टर थांबणार होते आणि त्याच्यानंतर मी माझ्या घरी जाणार होती. हे छोटंसं पिल्लू आईंनी पाळलेलं आहे. बघू आता, हे तुम्हाला पुढे दिसेलच काही व्लॉग्समध्ये, जे खूपच जास्त एक्सायटेड झालं होतं आणि त्याला असं वाटत होतं की कोण लोक आली आहेत आणि काय करतायत. ते खूप छोटं आहे.
त्यामुळे त्याला खूप मजा वाटत होती. इथून पुढे मग मी निघाले घरी जाण्यासाठी. एकाच गावात आहोत तर आपण इकडे परत येणारच आहोत, पण सध्या मला आधी घरी जायचं होतं कारण ट्रॅव्हलिंग खूप केलं होतं. आणि काल पण दिवसभर मी त्याच्या आदल्या दिवशी रात्री मी पॅकिंग केलेलं, दिवसभर ऑफिसला गेलेली, त्यामुळे खूप जास्त थकलेली. असं झालेलं मी कधी घरी पोहोचते. इथून मी निघाले आणि फायनली मग मी माझ्या घरी पोहोचले. व्लॉग इथपर्यंत पाहण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. आणि त्याच्यानंतर मेन आणि महत्त्वाचं काम नक्की करा, ते म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही ब्लॉग्स बघताय आणि चॅनलला सबस्क्राईब करत नसेल तर मी रिक्वेस्ट करते, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे आहे आमचं मेन गाव. ह्या गावाच्या त्या साईडला आमचं घर आहे. तसं मधून चालत जायला रस्ता आहे. माझं सासर आणि माहेर खूप जवळ आहे आणि ही आमच्या गावची शाळा आहे. तसं तर माझे मम्मी पप्पा गावी आणि मुंबईला येऊन जाऊन असतात. मुंबईत पण ते भेटतात पनवेलच्या घरी भावाकडे, आणि गावी पण असतात. पण गावी येऊन त्यांच्याबरोबर जो टाईम स्पेंड करतो ना, तो अमूल्य टाईम आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये मी कधीच सॅक्रिफाईस करत नाही. आणि चला, फायनली माझं घर आलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना आता मी माझं घर दाखवते. तसं तर चॅनेलवर माझ्या माहेरच्या आणि सासरच्या दोन्ही घरांचा व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे. आणि हे बघा, हे आहे माझं माहेरचं घर. खूप सारी झाडं लावली आहेत पप्पांनी. आणि फायनली मी माझ्या घरी येऊन पोहोचली आहे. इथे आल्यानंतर जे आता असं ट्रॅव्हलिंग थांबलंय ना, तर असं वाटतं की खूप छान वाटतं. इथे पोहोचल्यानंतर खूप मस्त आणि शांत वाटतं. आता पुढचे काही दिवस इथूनच मी ब्लॉगिंग करणार आहे आणि ते तुम्ही सगळेजण एन्जॉय करणार आहात. इथे पोहोचल्यानंतर मी सगळ्यात पहिली गोष्ट करते ती म्हणजे तुळस बघते, कारण खूप छान तुळशी वृंदावन आहे मम्मीचं आणि काकीचं पण. बाजूला माझ्या काकाचं घर आहे, त्यांचं पण तुळशी वृंदावन खूप छान आहे. मम्मीने इकडे काहीतरी भाज्या लावल्यात आणि ते आहे माझ्या काकाचं घर बाजूलाच. आणि हे आहे आमचं घर. आता मी इथे आली आहे तर मम्मीने पाणी वगैरे आधीच गरम करायला ठेवलं होतं. गावी येण्याची ही मजा वेगळीच असते की चुलीवरचं पाणी, चुलीवरचं जेवण, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण एन्जॉय करणार आहोत आणि ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो सगळे ब्लॉग नक्की कंटिन्यू बघा. त्याच्यानंतर मी जरा गेले, हातपाय शेकून घेतले, कारण प्रवासामध्ये खूप दुखतात हातपाय म्हणून. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. तुम्हाला पण तुमच्या गावी जाण्याच्या आठवणी जाग्या झाल्या असतील. असं असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. कमेंट करून मला कळवा. चलो बाय.